जवळ-जवळ 1 महिना झालं मी घराच्या बाहेर काही गेलेच नाही. प्रत्येक आठवड्यात संडे तर येत होता, पण प्रत्येक संडेला आहोंना कामच होतं. सध्या वर्कलोड जास्त असल्यामुळे त्यांना काही संडेला सुट्टीच नव्हती आणि सुट्टी घ्या असंही आपण काय म्हणू शकत नाही, कारण संडेला जी सुट्टी असते तीच त्यांना घेता येत नाही, तर ती एक्स्ट्रा सुट्टी कशी घेणार. आणि आजच्या संडेला त्यांना सुट्टी होती, त्यामुळे खूप हॅप्पी होते, कारण किती दिवसापासून घरातच होते. चला म्हणलं आज कुठेतरी बाहेर जाऊया. त्यांच्याशिवाय आम्ही काय कुठे बाहेर जातच नाही, त्याच्यामुळे ना असं घरामध्ये सारखं घरात राहून पण एवढा कंटाळा आलेला. संडे म्हणलं की मला एकतर ना सकाळी उशिरा उठण्याची इच्छा असते आणि वर्किंग असलं ना असं वाटतं की अरे काय हा संडे पण असाच गेला. आणि मग तुम्ही पण असंच करतात का? रविवारच्या दिवशी असं निवांतात उठतात का? मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उशिरा उठणं, हेच मला खूप भारी वाटतं संडेच्या दिवशी. कारण लग्ना अगोदर कधीच मी लवकर उठत नव्हते, पण लग्न झाल्यापासून स्टार्टिंगला तर सकाळी 5 वाजताच उठत होते आणि नंतर नंतर वाढत गेला तो टायमिंग, की झाल्यापासून तर चेंज झाला. नाही तर सुरुवातीला तर सासरी 5 वाजताच उठायचं, बाहेरचं झाडायचं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि झालं चहा ते मस्त असा बनवला आणि त्यानंतर आहो आणि मी कियान आम्ही तिघे मिळून असं मस्त चाय एन्जॉय करत होतो. रविवारच्या दिवशी आम्ही एकमेकांसोबत मस्त असं क्वालिटी टाईम स्पेंड करत असतो, कारण सकाळपासून माझी ही धावपळ असते. रोज टिफिन वगैरे बनवायची, त्याच्यात कियान उठलेला असतो, तर असा निवांतात वेळ असं एकमेकांसोबत गप्पा मारायला तसं काय भेटतच नाही. मग रविवारच्या दिवशी आम्ही तिघेही मस्त असा एन्जॉय करत चहा घेत असतो. चहा झाला त्यानंतर लगेचच भांडे पण घासून घेतले आणि त्याबरोबर आले मग बेडरूममध्ये. बेडरूम आवरत असताना ना कियान असा मध्ये मध्ये करत असतो. ज्या वेळेस पण मी बेडवरचा जो ब्लँकेट्स आहे सगळ्या खाली काढते ना, तो येतो आणि म्हणतो ते काढू नको आणि तशाच ठेव. तो अजिबात त्याला घडी घातलेली जमत नाही, त्याला त्याच्यावरती खेळायचं असतं आणि ते काढल्या ना की रडायला लागतो. हे बघा आता तुम्ही बघतच असाल कसा करतो तर. आणि तशीच ब्लँकेट ठेवायला लावली, त्याला खेळू दिलं आणि त्यानंतर गेले मी फ्रेश होण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी. आंघोळ करून घेतली, त्याचबरोबर लगेचच कपडे पण धुवून घेतलेले, कारण सगळ्यात मोठं काम सध्याचं तेच आहे कपडे धुण्याचं. कारण पावसामुळे आपले कपडे काय वाढतच नाही आणि आपल्याकडे फ्लॅट सिस्टीम आहे आणि दिवसभर काय आपल्याला ऊन एवढं भेटत नाही, त्याच्यामुळे कपडे लवकरच धुवून घ्यावी लागतात आणि तेच माझं काम झालेलं. इकडे कपडे धुवून घेतली आणि त्याचबरोबर सगळी वाळवायला घातलेली. आज मला ना स्वयंपाकापासून सुट्टी होती, कारण आता श्रावण सुरू होणार आहे आणि त्यामुळे आहो म्हणे चला आपण आज बाहेर जाऊया नॉनव्हेज खाण्यासाठी. त्यामुळेच आज मला काही स्वयंपाक करायचा नव्हता. चला रविवारच्या दिवशी आज तरी स्वयंपाकापासून मला सुट्टी होती, तरी पण नाश्ता तर करायचाच होता. तर आहोनेच पिवळा भात बनवलेला होता जो रात्रीचा उरलेला होता आणि त्याचबरोबर इडल्या पण होत्या नाश्त्यासाठी. तिघांनी मिळून मस्त असा नाश्ता पण केलेला आणि त्याच्यामध्ये आमच्या गप्पा पण सुरू होत्या. तुम्ही पण संडेला असा क्वालिटी टाईम स्पेंड करतात का आपल्या फॅमिलीसोबत? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मस्त आम्ही तिघांनी मिळून छान असा नाश्ता केलेला आणि आहोंना पण असं थोडंसं खाऊ घातलेलं. असं छोटं मोठंसं आमचं चालूच असतं काही ना काही. त्यानंतर आता स्वयंपाक तर काही जास्त केलेला नव्हता, पण इथे किचन कट्टा क्लीन करायचा होता मला, तेच माझं इथे चालू होतं. किती काही असलं नसलं तरी पण ते किचन कट्टा मला सवयच पडलेली आहे स्वच्छ करायची, आणि त्याच्याशिवाय माझं काय काम संपतच नाही. आणि घरातला किराणा पण संपलेला होता, तर तो पण भरायचा होता. आणि त्याच अगोदर म्हणलं चला आपण जे ट्रॉली असते ना, मी त्याच्यामध्ये सगळं सामान स्टोअर करून घेत असते, तर तेही स्वच्छ करून घेऊया. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो सामान होतं ना, तर ते सगळं काढून घेऊया म्हणलं. मग ते सगळं ज्या बास्केट आहेत त्याच्यामध्ये सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित घासून घेतलं. नेहमी मी अशीच करत असते, किराणा भरण्यासाठी जाते त्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी करून घेत असते. आणि स्वच्छ करून घेतली आणि ट्रॉली छान अशी स्वच्छ घासून घेतली आणि त्यानंतर लगेचच गॅलरीमध्ये सुकण्यासाठी ठेवून दिलेली, कारण उन्हामध्ये लगेचच ड्राय होऊन जाईल यासाठी ठेवून दिलेली. आणि त्यानंतर बघत होते घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी संपलेल्या आहेत त्याची लिस्ट करून घेऊया म्हणलं, आणि काय घेण्याची गरज आहे. तर भरपूर असा किराणा होता, म्हणजे एवढी काही घेण्याची गरज नव्हती, फक्त तेल बॅग संपलेल्या होत्या आणि जिरे संपलेले होते, तर तेच घ्यायचे होते मेन म्हणजे. आणि मग आम्ही आलो होतो जेवण करण्यासाठी सरजा मटण खानावळ येते, तर डेकोरेशन वगैरे मस्त इंटेरियर सजवलेलं होतं त्यांनी, छान छान अशा ऑथेंटिक गोष्टी ठेवलेल्या होत्या, बघून खूप छान वाटलं. असं वाटलं की जेवणाची टेस्ट ही तेवढीच भारी असेल. पण ज्यावेळेस पहिला घास खाल्ला ना त्यावेळेसच म्हणलं अरे इकडे येऊन आपलं काहीही उपयोग झाला नाही. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं दिसतच असेल, मला एवढं काही जेवण आवडलेलं नव्हतं आणि तरीही आता
आलोय म्हणल्यावर खावं तर लागणार, घेतलंय म्हणल्यावरती. तर कियांचं पण इकडे चालू होतं आळणी रसा पिणं, आणि मला डेकोरेशन ते खूप छान वाटलं ते बघून. पण तेवढीच टेस्ट पण असते ना तर आणखीन भारी वाटलं असतं. आणि पण सर्व्हिस त्यांनी खूप छान दिली बरं का. म्हणजे लोक येत होते, विचारत होते वेटर ते सारखं सारखं, नाही तर कसं ना अनलिमिटेड थाळी असल्यावरती मी शौर्यवाड्याला गेलो होतो ना, तिथं तर एकदा दिलं की ते चक्कर पण मारत नव्हते. पण इथे तशी सर्व्हिस छान होती, फक्त जेवणाची क्वालिटी त्यांनी आणखीन सुधारायला हवी. मग सुपर बाजारमध्ये जायचं होतं, तिकडे आलो आणि बघितलं तर काय एवढी प्रचंड गर्दी होती ना. तर अहोला म्हणलं सध्या इकडे न गेलेलंच बरं, कारण भरपूर असा वेळ जाणार तिथं आणि आपल्याला एवढा काही किराणा घेण्याची गरज पण नाही आहे सध्या. त्यामुळे समोरच आम्हाला फ्रेमचं शॉप दिसलं आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फ्रेम घ्यायची होती. तर बघितल्या, पण हा जो फोटो आहे ना त्यांचा बसलेला, त्याच टाईपमध्ये आम्हाला घ्यायचा आहे, तेवढ्या साईजमध्येच, पण त्याच्यावरती तो स्टोन वर्क होतं. तर त्यामुळे आम्हाला काही तो एवढा खास वाटला नाही. आता त्याच्या प्लेनमध्ये पाहिजे होता, पण तसं त्यांच्याकडे काही अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे ठीक आहे म्हणलं. आणि मग ट्रेंड्समध्ये गेलो. भरपूर दिवस झालं काय घेतलेलं नव्हतं, जाऊन बघूया म्हणलं. गेलो आणि चक्क आहोंनी मला एक सोडून 3-3 ड्रेस घेऊन दिले. आता कुठले घेतले, काय घेतले हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर खूप छान भेटले ड्रेस आणि खूप मस्त भेटले, मला घेतले. आणि त्यानंतर किड्स सेक्शनमध्ये गेलो तर कियांसाठी तिथे काही एवढे विशेष भेटले नाही. मुलींचे ड्रेस किती छान छान असतात ना, लहान मुलीचे, पण मुलांचे तर कधी छान भेटतच नाही, म्हणजे जसे पाहिजे तसे भेटतच नाही. तेच असतात टी शर्ट वगैरे, आणि जे जास्त हेवी घेतले तर ते लेकरं घालत नाही. तर मग तिथे काही भेटले नाही. आणि कियान जिथेही जाईल त्याला लगेच मित्र किंवा मैत्रिणी भेटतात आणि लगेच खेळायला लागतात. आणि ट्रेंड्समध्ये कलेक्शन एवढं छान आलेलं होतं ना, वन पीस ते एवढे भारी भारी होते, पण मी काय घालत नाही त्याच्यामुळे ते काय बघितलेलं नाही. जीन्सचे टॉप वगैरे सगळं एवढं सुंदर होतं. आणि ड्रेस घेऊन आम्ही निघालो. आता बाजूलाच रिलायन्स होतं, तिथे जाऊन कियांसाठी बघूया म्हणलं, आणि थोड्याफार गोष्टी घ्यायच्या होत्या तर त्याही घेऊया म्हणलं. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी